चला सामन्याला सुरुवात होते. वाईट चेंडू. नक्कीच आपल्या याच विभागामधला एक बुलंद आवाज अनुज मोरे तुम्हाला देखील आमंत्रित करतो की तुम्ही देखील याचे स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. भरपूर काळ त्यांनी नक्कीच आपल्याला एक चांगला आवाज ऐकवला. तुम्हाला देखील विनंती असेल अनुज मोरे जर असतील तर त्यांनी कृपया करून मंचावर यायचं. अनुज मोरे तुम्हें आवाज दी है बड़े नाच से, आइए आवाज मिला है मेरी आवाज से. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अप्रतिम फटका या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. एकच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धाव फलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 2 धावा. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण विचार करतोय तर शिवा इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज तयार. अप्रतिम इथे आपल्याला नक्कीच फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अद्याप आपण गोलंदाजीचा विचार करतो तर गोलंदाजी देखील अप्रतिम केली जाते. सुरेख फटकेबाजी नक्कीच आपल्याला स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. पण आता एकेरी दुहेरी धावेला नक्कीच प्राधान्य दिलं जाते. दोन्ही खेळाडू एक चुस्तफुस्त लढत नक्कीच चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला होता, टॅप करायचा होता पण बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क तेवढा झाला नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज शिवा तयार. गोलंदाजी मार्कवर. अद्याप आपण विचार करतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. 2च धावा धावफलकावरती. हा मात्र आता स्वैर चेंडू अवांतर रूपात एकनी भर पडेल. 1-1 धाव इथे मोठी समान्या. चुस्तफुस्त लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही संघांमधून जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल इथून पुढे. आणि अजून एक याच्यानंतरची सेकंड राऊंडची लढत नक्कीच आपल्याला पाहायला फार मजा येईल. कारण आपण विचार करतो तर एका बाजूला आपल्याला सम्राट सीसी पाहायला मिळेल तर एका बाजूला आपल्याला निकम सीसी पाहायला मिळेल. दोन्ही संघ याच विभागामधून नक्कीच एक संघ बदलापूर आणि एक संघ अंबरनाथ विभागामधून बिलॉंग करतो. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडून नो रिॲक्शन डॉट चेंडू. धावफलकावरती धावांचा आपण विचार करतो तर 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 4 चेंडूंमध्ये 3 धावा. अद्याप चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत. मोठा फटका येणं तितकंच गरजेचं आहे कारण इथून पुढे नक्कीच स्कोरचा देखील तेवढाच विचार करावा लागेल. नक्कीच अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. आणि एकच धाव या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 4 धावांची नोंद झाली आहे. गोलंदाजी मार्कवर शिवा पुन्हा एकदा तयार. येस बॅटची लागली आहे कडा. बॅट्समनचा तुटलाय सडा. फलंदाज झालाय बाद. पहिला गडी गारच झालाय. चिट्टू पावशी इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला होनहार खेळाडू आपल्याला नक्कीच कल्याणच्या विभागामधून आपण त्याला वारंवार पाहत असतो. आणि आता मात्र बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाचं देखील तितकंच मोठं वर्चस्व त्याला दाखवायचं. 4 धावा धावफलकावरती अद्याप झाल्या. जर चिट्टू पावशीचा आपण विचार करतो तर त्याला पुढे इनिंग घेऊन जाणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये चेंज झालाय. गोलंदाजीसाठी इथे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज तयार. सामना करेल चिट्टू. बॉलर्स नाव सांगायचं विनंती असेल. विराज
सुमेध हर्डीकर यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नोला प्लस केला आणि 2 धावा एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित झाला. कॅल्क्युलेटेड रिक्स घेऊन या ठिकाणी इथे फलंदाजी केली जाते. लो रिक्स हाय रिवॉर्ड शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चिट्टू पावसेचा विचार करतोय तर नक्कीच माइंड गेम्स खेळले जातात मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्टान्सचा जर आपण विचार केला तर भरपूर वेगळा स्टान्स आहे, ओपन स्टान्स आहे. इथे मात्र मार्जिन ऑफ एरर्स फार कमी आहेत. धावफलकावरती धावांचा आपण विचार करतो तर 7 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवला गेला. चेंडूंचा विचार करतो तर दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. चिट्टू इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेचा प्रयत्न, यास एक धाव एकवटली जाते. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका कारण तुम्ही आधीच भरपूर काळ समोरच्या टीमला थांबायला लागला. नक्कीच नऊचा इशारा येतोय पंचांकडून. धावफलकेत एकनी भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. धावफलकावरती 9 धावा अद्याप नोंदवल्या गेल्यात. इथे जर आपण विचार करतोय तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर इथून पुढे मोठ्या धावसंख्या नोंदवायची असेल तर इथून पुढे तुम्हाला मोठे फटके नक्कीच खेळणं गरजेचं आहे. एकेरी दुपेरी धावेने तुम्ही नक्कीच समानजनक स्थितीपर्यंत पोहोचू शकता. पण इथे मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तो अडवला गेला. धावफलकावरती 10 धावांची नोंद या ठिकाणी केली जाते. चेंडूंचा जर आपण विचार करतो तर 3 चेंडूंचा खेळ अद्याप झाला. 3 धावा धावफलकावरती. गोलंदाज विराज तयार पुन्हा एकदा चिट्टूसाठी. Y+1 आहे. एक चांगला फटका आवलेला चिट्टूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. माझ्या मते दोन्ही टीम मध्ये नक्कीच फ्रेंडली मॅच चालू असणार आहे कारण चांगले जाणतात एकमेकाला. तेव्हा आपण विचार करतो तर चांगली गोलंदाजी शिवाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये हे थोडंसं महागडं षटक ठरतंय. एक चेक केला. नक्कीच धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेलात. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, तुम्ही भरपूर वेळ घेता. एक धाव या ठिकाणी एकवटली जाते. अद्याप आपण विचार करतो तर चांगला धावफलक पुढे सरसवण्याचं काम या ठिकाणी चिट्टू पावशेच्या माध्यमातून केलं जात आहे. 5 चेंडू धावफलकावरती अद्याप नोंदवला गेला. शेवटचं षटक भरपूर वेळ घेत आहे मित्रांनो. तुम्हाला वारंवार कॉल दिला जातो, जास्त वेळ घेऊ नका कारण जर आपण विचार करतो तर प्रत्येक षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये किंवा 3 मिनिटांच्या आतमध्ये फेकणं फार गरजेचं आहे. नक्की एकच धाव. धावफलक जाऊन पुढे 1च्या धावेने सरसावल्या. षटक क्रमांक 2 समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. धावा धावफलकावरती नोंदवलं गेलं. तथापि आपण विचार केला तर या षटकाचा तर चांगले षटक हाताळण्याची गरज होती. आता गोलंदाजी मार्कवर आपण शुभमला बघतोय. शुभमच्या बॅट मधून आपण नक्कीच मागच्या मॅच मध्ये तब्बल 25 ते 30 धावा त्याच्या बॅट मधून पाहिल्या होत्या. कीपरला आपण पुन्हा एकदा पाहतोय प्रिन्सला. चला शुभम जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. जशी फटकेबाजी फास्ट केला तशी गोलंदाजी देखील तेवढाच फास्ट करा. अमन गोलंदाजी फलंदाजी मार्कवर.
फटका चांगला हातामध्ये फटका. डॉट चेंडूची सांगता एक एक चेंडू इथे डॉट मोती समान असेल. नक्कीच अनुज मोरेनं पुन्हा एकदा तो की ठीक आहे थोडस पोल पासून नक्कीच पाठी राहायचं विनंती असेल. एकच धाव असेल. चांगला फटका नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरसावलं 16 या आकड्यावरती 2 चेंडूंचा अद्याप खेळ झाला. थोडस बांबूच्या पाठी मागे राहायचंय मित्रांनो विनंती असेल. येस वाईटचा इशारा पंचांकडून येते. शुभम इथे कुठेतरी लाईन लेंथ भरकटत असताना कारण अमन नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस शफल आपल्याला होताना पाहिलं. आता देखील तसाच फटका खेळलाय. धावचीची संधी आहे. यास फलंदाज झालाय बाद. ज्या माघाऱ्याने ज्या गतीने पडले होते त्याच गतीने माघारी परतावं लागतं. फलंदाज झाला इथून पुढे मात्र खेळता येणार नाहीये. फलंदाज झालाय बाद आणि धावचीच्या स्वरूपात ही विकेट गमावली आहे. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झाला. आपण विचार करतोय नवीन फलंदाज 3 चेंडूचा खेळ झाला. माफ करा 3 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शुभम पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिम चेंडू या ठिकाणी नक्कीच चिट्टू पावशेला. या चेंडूचं उत्तर मात्र नव्हतं. मोठा फटका खेळायचा होता. एकच्या दिशेने टॅपचा फटका खेळायचा होता पण तो देखील सफल करता आला नाहीये. आता मात्र वाईट कव्हर केलं त्या चेंडूला. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम तयार. हलकरीचा चेंडू खेळून काढलाय. यस सिंगल 1 धावेमध्ये धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 19 या आकड्यावरती रिव्हर्सचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चिकी सिंगल या ठिकाणी. शेवटचा चेंडू नक्कीच मार्गस्थ असेल शुभमच्या गोलंदाजी मधला. 3ऱ्या षटकात येईल शेवटचा चेंडू. आता मात्र फलंदाज झालाय बाद. हु इज आउट नक्कीच हे प्रश्नचिन्ह असेल. नवीन फलंदाज बाद होतो. चला गोलंदाज परत. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चला शफल व्हा लवकरात लवकर. स्प्रेड व्हा. नक्कीच गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो. शिवा. 2 शिवा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात एकाच संघांमध्ये. नक्कीच वाईट चेंडू. 4 षटकांचा हा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक आहे. एक जाब असेल या ठिकाणी. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज शिवा तयार होतो. आपण जर धावफलकाचा विचार करतो तर 21व्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून एकाच धावेमध्ये भर पडेल. अद्याप आपण विचार करतो तर 1-1 धावेने इथे धावफलक पुढे सरसावला जात आहे. 22व्या धावफलकावरती अद्याप नोंदवल्या जात आहे. तर षटक क्रमांक चौथा चालू असताना संघाची धावसंख्या झाली आहे 22. 2 चेंडूंचा अद्याप खेळ झाला. उर्वरित 4 चेंडू मात्र इथून पुढे शिल्लक असतील. गोलंदाज शिवा तयार. पुन्हा एकदा नो केलाय. नोला केलाय प्लस.
शिवा तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे स्वैर धावा भरपूर खर्च केला जातात. शिवाच्या गोलंदाजीचा आपण विचार करतो तर इथून पुढे नक्कीच विचार करावा लागतो अशा गोलंदाजीला, कारण इथून झालाय फलंदाज बाद. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, त्या मोठा फटका खेळायच्या नादामध्ये इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतं. 3 चेंडू 25 धावा फलकावरती अद्याप आपण विचार करतोय. 3 चेंडूंमध्ये 25 धावांची चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वर शिवाला आपण पाहिलं आणि एकच धाव या ठिकाणी एकवडली जाईल. धाफलका आपण विचार करतो तर 26वा धाफलकावरती पोहोचल्यात. टॅपचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 4च्या दिशेने मात्र इथून पुढे चेंडू ट्रॅव्हल झाला चिट्टू पावशेला. नक्कीच करण सोडाला आपण पाहतोय. सवा धाफलकावरती नक्कीच झालाय. तिथून परत पुढे येऊन शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र चिट्टू पावशे इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला वेगळा स्टान्स. धावचीची संधी एस फलंदाज झालाय बाद. तीस धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 31 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल आणि नक्कीच पुढच्या सत्रामध्ये आपण नक्कीच अनुज मोरेंचा आवाज ऐकणार आहोत. तर विनंती असेल हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. एवढा कमी? अरे बोलू नको की काय? हॅलो हॅलो चेक हॅलो. येस नक्की आपण पाहतोय की हॅलो चेक. नक्कीच शुभमला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आणि एका बाजूला नक्कीच करण सोडा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावांची गरज आहे. इथून पुढे जर आपण शुभमचा विचार करतो तर धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन इथे धीरज तयार शुभम साठी. टॅपचा फटकाय अप्रतिम मित्रांनो. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. इथे मात्र शुभमला पहिल्या चेंडूवर इथे सैर करवली चौकाराच्या दिशेने. जर आपण विचार करतोय शुभमची बॅटिंगचा तर मागच्या दिवसामध्ये मागच्या मॅच मध्ये जर आपण विचार करतो तब्बल त्याच्या बॅट मधून आपल्याला 28 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 31 धावांचं आव्हान आहे इथून पुढे. त्याच्या बॅट मधून आपल्याला मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 28 धावा पाहायला मिळाल्या होत्या. या मॅच मध्ये अद्याप पहिल्या चेंडू
शुभम तयार. धीरज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होत असताना पाहायला मिळतो. परत एकदा शुभम. आता Y+1 असेल. नक्कीच पुन्हा एकदा धीरज तयार. गोलंदाजी मार्कवर शुभम साठी असेल. हलकरीत चेंडू खेळून काढलाय पायाच्या मधून. नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. शुभमचा बॅटिंगचा विचार करतोय. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून 6 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा वाईट नक्कीच गेलेला नाहीये, पण एकच धाव आणि 7 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या. शुभमच्या बॅटिंगचा विचार करतो तर अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम शॉट्स नक्कीच पाहायला मिळतात. धावचीची संधी आहे. 1 अजून एक धाव मिळाली आहे आणि 2 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि अद्याप आपण विचार करतोय 9 धावांची खेळी अद्याप साकार केली जाते संघाकडून. आणि वैयक्तिक शुभमचा आपण खेळीचा विचार करतो त्याच्या बॅटमधून आपल्याला 6 धावा पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग शुभमला आपण पाहतोय. करणला आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. शुभमला पुन्हा एकदा आपण बॅट स्पीड जर आपण विचार करतोय तर अप्रतिम बॅट स्पीड होती. बॅट आणि बॉलचा नक्कीच संपर्क झाला नाहीये. 5 चेंडू 10 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चेक केला. 5 चेंडू मध्ये 10 धावा 31 धावा करायच्या होत्या आणि आता इथून 10 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आपण जर विचार करतोय तर उर्वरित 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा करायच्या. त्याचा फटका नक्कीच हातामध्ये चेंडू असेल. मोठा फटका खेळता आला नाहीये आणि धावफलक स्थगित झाले ते म्हणजे 10 या आकड्यावरती. सनीला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा 7 नंबरची जर्सी परिधान करून. नक्कीच 7 नंबरचा आपण विचार करतोय. क्रिकेट असो मित्रांनो, फुटबॉल असो. बॉलर सनी तयार. करण सोडा बॅटिंग साठी. झोप उडवली जणू काही असा बॉल फेकला गेला त्याच्या माध्यमातून. नक्कीच किपरला जागे केलं. इथे धावा भरपूर खर्च केला जातात. चांगला चेंडू नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. करणचा आपण विचार करतो तर एकच धाव या ठिकाणी वेगपडली जाते. 12 धावा फलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. बारा धावा फलकावरती 31 धावांचा आपण इथून पुढे जर आपण विचार करतो तर धावफलकाचा गती चांगली आहे. सरासरीचा जरी आपण विचार केला तर चांगली सरासरीने इथून पुढे धावा कुठल्या जाते. चला मित्रांनो, नंतर बातचीत करा आपापल्या मध्ये. आधी मॅच मध्ये लक्ष द्या. जास्त वेळ घेऊ नका. आताच काय पंच डॉट चेंडू असेल, डेलिब्रेट असेल. फलकाचा आपण विचार करतो. सनीच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी अद्याप फेकली जाते.
नक्कीच कॅमेरामॅन देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळालेत. एका हाताने चेंडू अडवून फेकण्यात आला. कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. आपले 10 क्रिक लाईव्हचे ऑफिशियल्स आहेत त्यांचं देखील कौतुक आहे. कालच्या आणि आजच्या आणि परवाच्या दिवसामध्ये देखील त्यांची साथ या स्पर्धेला उत्कृष्टरित्या लाभली आहे. टॅपचा फटका हवेत आहे. धावचीची संधी गमावली आहे. धावचीची पूर्णपणे संधी होती आणि 14 धावांची नोंद धावफलकावरती नोंदवली गेली. अद्याप आपण विचार करतो शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकांमध्ये धावा तब्बल 10 होत्या. या षटकाचा जर आपण विचार इथे समीकरण थोडस महागडं होत असताना नक्कीच आपल्याला पाहिलं 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. इथून पुढे जर विचार केला तर समीकरण बदलल्या. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीचा आपण विचार करतो तो गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पहिल्यांदा चिट्टू पावशे नाव सांगायचं गोलंदाजाचं. अक्कू. मित्रांनो जरा सपोर्ट करा प्लीज. तिकडे बांबूच्या जरा पाठी उभे राहा जरा. नक्कीच विनंती असेल बांबूच्या पाठीमागे राहायचं. थोडस लक्ष द्यायचं कारण आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. धीरज तुमच्यावर जबाबदारी असेल. तुम्ही ज्येष्ठ आहात सर्वांमध्ये. नक्कीच हल्ल्यावर नो आहे. हल्ल्यावर नो असेल याची दक्षता घ्यायची. पूर्णपणे इथे यष्टी बाद करण्याची संधी होती. चिट्टू पावशे तुमच्याकडून तर हे नक्कीच एक्सपेक्ट कोणालाच नव्हतं स्वतःच्या टीम मेंबर्सला देखील. पण नेव्हर दिलेस होत आहे क्रिकेट आहे. एकाच बॉल हातात येईल एकाच बॉल निसटेल. पण कशा प्रकारे तुम्ही पुढील चेंडूचा विचार करताय. नक्कीच आता मात्र शुभम इन ऍक्शन मध्ये. करण सोडाचा जर आपण विचार करतो त्याच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला मोठे फटके मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले होते. पण या मॅच मध्ये कुठेतरी शांत ठेवण्याचं काम त्याला केलं गेलं. करणचा जर आपण विचार करतोय तर चांगला फलंदाज आहे पण त्याच्या बॅट मधून जे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले ते स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि शुभमचा विचार करतो तर शुभम फुल अग्रेसिव्ह माइंडसेटनी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. टॅपचा फटकाय अप्रतिम. स्वतःला ऍडजस्ट केला डिस केला आणि चेंडूला डिस्पॅच केलं. चेंडू लाईन सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 चेंडू 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 8 चेंडू मध्ये 11 धावेची गरज नाही. एक चौकारानंतर समीकरण बदललं. मॅच झाली आहे खुली इथून पुढे. आता वाईट आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. समीकरण वारंवार बदललं जात आहे. 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. समीकरण पूर्णपणे खुलं झालंय ते म्हणजे संघासाठी. आता डॉट चेंडू
जर आपण या दोन्ही संघांचा विचार करतो तर काय घडेल आणि काय बिघडेल नक्कीच या सामन्यामध्ये सांगू शकत नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टनिटीज. कुठच्या बाजूनी सामना झुकेल हे शेवटचा चेंडू पर्यंत नक्कीच सांगता येणार नाहीये. इथे झालाय फलंदाज बाद. एक अनोखी विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 30 समाप्त झालाय आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना हा गडी गमावला. शुभमला नक्कीच आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायची गरज होती, पण आता जबाबदारी घ्यावी लागेल ती म्हणजे करणला. कारण करणचा जर आपण विचार करतोय अद्यापी चांगला सेट झालाय. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. जर आपण करणचा विचार करतो अद्याप सेट झालाय पूर्णपणे. त्याला माहिती आहे की मी कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो. त्याला ग्राउंडचा देखील तेवढा अंदाज आलाय. कारण जर पहिल्या सामन्याचा आपण विचार करतो तर पहिल्या सामन्यामध्ये त्याने देखील चांगली फलंदाजी केली होती. त्याला साथ दिली होती शुभमनी, पण त्याचा पार्टनर आता मात्र गेला. आता A1 जोडीमधला फक्त एकच पार्टनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पण आता करणला इथून पुढे कशा प्रकारे 6 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या नक्कीच हे पाहणं गरजेचं आहे. सर सामना लवकरात लवकर सुरू करा मित्रांनो, स्पीड अप करा थोडस. फलंदाज बाद झाला. नक्कीच इझी विकेट होता. नक्कीच 5 चेंडू 10 धावा. इथे सामना पूर्णपणे बदललेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 10 धावा आहेत. तू चल मैं आया, तू जा बाबा मी तुझ्या पाठी येतो. आणि अजून एक गडी झालाय बाद. इथे जर आपण या फलंदाजाचा विचार करतो तर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रिन्स इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. नक्की चला सामना लवकर टाइमपास झाला असेल तर सुरुवात करा मित्रांनो. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. टॅपचा फटका आहे, अप्रतिम फटका चेंडूला प्रिन्सच्या स्टाईल मध्ये. अंपायर तुम्हाला अंपायर तुम्हाला चेक करायचंय का? चला नो नाही या. चला सामन्याला सुरुवात करा रमजान सर. चला शांतता राखा मित्रांनो. जरा सामना इथे जड होत असताना आपला 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे.
समीकरणाचा आपण विचार करतो, प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरी धावा कुटाव्या लागतील. प्रिन्सला पाहतोय, बुलेट शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू 5 धावा. नक्कीच जर आपण विचार करतोय तर अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले प्रिन्सच्या माध्यमातून. पण आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. काय घडेल? 2 चेंडू 5 धावा. अप्रतिम. मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण मॅच वाचवली आहे. आणि अद्याप आपण विचार केला 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. प्रिन्स करू शकतो. नक्कीच दुसऱ्याच टीमचा टॉस उडवला पाहिजे. नक्कीच असं म्हणतात ना, जो पानी से नाते वो लिबास बदलते और जो पसीने से नाते वो इतिहास बदलते. आणि इतिहास जर बदलायचा असेल तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू मध्ये 4 धावांची खेळी नक्कीच साकार करावी लागेल. प्रिन्स, अंतिम चेंडू, काय घडतंय? चेक केला जातो. एक चेंडू 4 धावा. होत नव्हतं ते घडलंय. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण शेवटच्या घटकेपर्यंत काय घडतंय नक्कीच सांगू शकत नाहीये. कंपल्सरी चेस नियम क्रमांक 8. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रिन्स, थोडं शांत राहायचं मित्रांनो, कारण 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामन्याला इथे मात्र 4 चांद लावलेत, आणि 4 चांद लावणारा प्लेयर म्हणजे चिट्टू पावशे आहे. कारण जर चिट्टू पावस तर मात्र इथून पुढे आपल्याला अशी मॅच नक्कीच पाहायला मिळाली नसती. चला, 1 चेंडू 2 धावा. तर फलंदाज झालाय बाद. ते सामना जिंकला. चला, टॉस साठी यायचं. आणि करण, साई विनंती असेल टॉस साठी यायचा. महादेव सुरवसे, तुम्हाला देखील विनंती असेल. नक्कीच हेमंत साहेब आपटे, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच अनुज मोरेला आपण मायक्रो